काय करतात हे करण्याकरिता, निराश करण्याकरिता, आशारहित करण्याकरिता काय करतात म्हणजे कृपादान केले संती कल्पांतिरी सगळ्यांना कृपेचं दान करतात आणि असं दान करतात की कल्प संपून जातील पण संतांनी केलेल्या कृपेचं दान संपत नाही. असं विशेष असणारं दान हे संत मायबाप अशा पद्धतीने देत असतात. मग एवढं दान देणारे हे संत आहेत, एवढे श्रेष्ठ आहेत, त्यांच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? ते म्हटले त्या संतांचं एवढं महात्म्य आहे की जगाचा मालक सुद्धा त्यांची सेवा करण्याची अपेक्षा करतो. मग आपल्यासारख्यानं काय केलं पाहिजे? आपल्यासारख्याने सुद्धा संतांची सेवाच केली पाहिजे. तुका म्हणे संत सेवा हिची देवा उत्तम, हेच देवाला उत्तम आहे किंवा हे भगवंता मला संतांची सेवा करणं हेच उत्तम वाटतं. जो अर्थ योग्य वाटेल आपण घेऊ शकतो. पण संतांची सेवा का ही त्याने मला परमपदापर्यंत घेऊन जाते, म्हणजे काय करते? उत्तम लाभ प्राप्त करून देते. हा उपकरूप संहाराची एक वाक्यता आपण त्याने पाहतो. हा विशेष असणारा भाव आहे, तो महाराज वर्णन करून सांगताय. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. घेतो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचा दास पुढे समोरेना. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण सर्वजण संतांची सेवा करतो आहोत. हा सप्ताह संत सेवेकरताच आहे. ग्रामस्थ, पंचक्रोशी आणि नानांचा भक्त परिवार सर्वच एकत्र येऊन अशा पद्धतीने ही सेवा करतात. या सेवेमध्ये याच्या आधी आम्हाला सहभागी होण्याचे योग आले होते. याही वर्षी तपपूर्ती आहे आणि तपपूर्तीमध्ये नानांची सेवा करण्याचा असणारा हा योग आहे. काय बोलावं म्हणून संतांच्या सेवेविषयीच बोललं पाहिजे. संत काय आहे, संत काय देतात, संतांच्या माध्यमातून काय प्राप्त होतं, कशाची अपेक्षा केली पाहिजे, या सगळ्या गोष्टी पाहण्यासारख्याच आहेत. माझ्याकडे 1 तास आणि 5 मिनिट आहे. तेवढ्याच काळात आपण चिंतन करणार. म्हणून आपण सर्वजण त्यांनी मनुष्य योनीला प्राप्त झालो. ही मनुष्य योनी भगवंताने विचारपूर्वक निर्माण केली. जेव्हापासून आपण जीव झालो ना तेव्हापासून आपलं भटकंती सुरूच आहे. ही भटकंती बंद नाही.
या योनीतून त्या योनीत, या योनीतून त्या योनीत, असा त्यांनी प्रवास सारखा चालूच आहे. 84 लाख योनींमधून फिरावं लागतं आणि पुन्हा त्यांनी मला जारज, अंडज, स्वेदज, उद्भिज 4 खाणींमधून प्रवास करावा लागतो. आणि असा प्रवास करत करत त्यांनी एका योनीमध्ये कोटी कोटी वेळेला त्यांनी जाऊन मग मनुष्य शरीर प्राप्त होतं. फार दुर्लभ आहे महाराज, अतिशय दुर्लभ आहे. मनुष्य शरीर म्हणजे नीद आहे महाराज. नीद म्हणजे निधान, नरदेह निधान लागले. उत्तम फार उत्तम गती देवाची होईल म्हणते ते होती तरी का चित्ती न धरावे. या मनुष्य शरीरात आल्यानंतर देव होण्याचा जर विचार केला तर त्याला देव होता येतं. लोक देव व्हायच्या भानगडीत पडत नाही. देव करतात, लोक करत नाहीत असं नाही, पण लोकांचा देव होण्याकरिता नसतो. हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून त्यांनी देव होण्याकरिता ज्याचा देव आहे ना त्याचाच देव पूर्णत्वाला गेला म्हणून सांगताय. बाकीच्यांचा सगळा देव त्यांनी प्रपंच मिळवण्याकरिताच आहे. तो प्रपंच मिळवण्याकरिता जर देव मनुष्य करत असेल तर त्याला एक सुद्धा मार्क दिला नाही पाहिजे. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी म्हणत प्रपंच करण्याकरिता देव करायची आवश्यकताच नाही, कारण प्रपंच हा प्रारब्धानं होत असतो. तुमच्या कपाळात जर त्यांनी महाराज प्रपंच लिहिला असेल तर तो होणारच, तुम्ही नाही म्हणलं तरी होणार. हा महत्वाचा विचार. तुम्ही नको म्हणले एखादी गोष्ट जरी तुमच्या कपाळात जर असली तर तुम्हाला मिळणारच महाराज. ती सुख असो नाही तर दुःख असो. काही गोष्टी प्रयत्न केल्यानं मिळतात असं नाही, प्रयत्न नाही केले तरी मिळतात. आणि काही गोष्टी अशा असतात किती प्रयत्न करा मिळतच नाही. महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून त्यांनी महाराज हे सगळं प्रपंचातलं वातावरण हे प्रयत्नावर अवलंबून नसून हे आपल्या पूर्वकर्मांवर अवलंबून आहे. पण कर्माची तशी रीतच आहे की आपण जे त्यांनी कर्म केले ते कर्मच आपल्याला प्रत्यक्ष भोग देण्याकरिता सादर होतं. म्हणजे फलोन्मुख होतं. जे केलं तेच भोगायला येतं, दुसरं भोगायला येत नाही. नाहीतर शास्त्रामध्ये दोष सांगितले नाही. अकृत अभ्यागम आणि कृत प्रणाश हे 2 दोष आहेत महाराज. अकृत अभ्यागम म्हणजे काय? जे केलं नाही ते भोगायला जर आलं तर त्या अकृत अभ्यागम म्हणायचं. आणि कृत प्रणाश त्याने केलं तरी पण त्याचा भोग त्यांनी भोगायला आला नाही, त्याला कृत प्रणाश असं त्यांनी म्हणावं. असे 2 प्रकारचे दोष असतात कर्मामध्ये. म्हणून त्यांनी ते कर्म असं आहे जे गावरान गायच्या वासरासारखं आहे. ते त्यांनी किती मोठ्या गायांचा कळप जरी असला आणि वासरू जर धार काढायच्या टायमाला सोडलं बरोबर त्याच्याच आईकडे जातं महाराज. शोधित जातं पण त्याच्याच आईकडे जातं. तसं जर्शीचं नाही जात महाराज. त्याला सोडायचा प्रयत्न केला त्याच्याच पायात मुलगा घालतं. जर्शीचा स्वभावच असतो महाराज, तो त्याला समजतच नाही काय. पण कर्म असं आहे हे गावरान गायच्या वासरासारखं आहे. बरोबर त्यांनी जिथं जायचं तिथंच जातं आणि ते त्याला भोगायला लावतच. महाराज हा महत्वाचा विचार आहे. आमचे भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज देवकर नानांचा त्यांचा चांगला परिचय होता महाराज. ते भाऊ म्हणायचे जर आपण आपल्या हाताने कर्म घडलं तर मुंडक्यावर मानगुटावर बसून भोगायला येते. हा महत्वाचा विचार. श्वास घेणं सुद्धा कर्म आहे. कोणाविषयी चांगलं बोलणं, कोणाविषयी वाईट बोलणं हे सुद्धा कर्मच आहे. आणि नाही बोलला मनात जरी विचार केला नाही एखाद्या विषयाचा चांगला वाईट ते पण कर्मच आहे महाराज. म्हणून त्याने आपण कसं कर्म करायचं हे लक्षात ठेवलं पाहिजे. चांगलं कर्म केलं तर त्याने पुण्य होईल आणि सुख भोगायला येईल. वाईट कर्म केलं तर पाप होईल आणि दुःख भोगायला येईल. म्हणून ही कर्माची शृंखला सगळ्यांच्याच मागे लागलेली आहे. म्हणून अनादिकालापासून जीव या कर्माच्या बंधनात अडकलेला आहे महाराज. म्हणून कर्माच्या परंपरेमध्ये अडकून त्यांनी गटांगळ्याच खातोय. तो त्यांनी महाराज पुन्हा जन्माला येऊन पुन्हा मरतोय. आणि कधीतरी त्याला मनुष्य शरीर त्यांनी प्राप्त होतं. मनुष्य शरीर हा दरवाजा आहे. कशाचा दरवाजा आहे? या सगळ्या आवागमनाच्या परंपरेतून बाहेर काढण्याचा दरवाजा आहे. विचार करण्याची क्षमता देवाने दिली. इतकं मनुष्य शरीर दुर्लभ आहे, त्याच्यात इंद्रिय देवाने दिले. अगदी मोठी गोष्ट आहे महाराज. ही इंद्रिय जर नसतील आपण काय करू शकलो असतो? देवाने आपल्याला डोळे दिले, कान दिले, नाक दिलं, तोंड दिलं, हात दिले, पाय दिले. हे सगळेचे सगळे इंद्रिय भगवंताच्या प्राप्तीकरिताच दिले. आपल्याला प्रमाण माहिती दिले. इंद्रिय हात, पाय, कान, डोळे, मुख, बोलाया वचन, जेणेकरून गोडसे नारायण नाते जीवपान भवरोग 2 गोष्टी सांगितल्या. हे कशाकरिता दिलं त्याचं कारण सांगितलं. नासे जीवपण आणि नासे भवरोग 2 गोष्टी घालवण्याकरिता. जीवपणा घालवण्याकरिता हे मनुष्य शरीर मिळालं. कैसे येण्याची शरीरे शरीरा येणे तरी किंबहुना येरधारे चिरा पडे. येरधार जर घालवायचे असेल तर याच मनुष्य शरीरामध्ये त्यांनी घालवता येते. म्हणून जो विवेकी मनुष्य आहे, जो विचारवान मनुष्य आहे, जो डोळस मनुष्य आहे तो विचार करतो महाराज. इथं विचाराशिवाय तिथपर्यंत जाता यायचं नाही. विचारा वाचून पाहिजे समाधान
म्हणून त्यांनी परमार्थ करायचा असेल तर तो विचारवान मनुष्याचा परमार्थ आहे. महाराज म्हणतात क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भवसिंधूतून पार होण्याचा विचार केला पाहिजे. लोक कशाचाही विचार करतात महाराज. हा करू नये त्याची करी वंचना नेव पतना आधारिले. महाराज वजन सांगतात काय काय करीतो या मना पण हे नाही की नारायणा करू नये त्याची करी वंचना नेव पतना आधारिले. म्हणून त्यांनी मनामध्ये अनेक प्रकारचे विचार येतात आणि या विचाराच्या शृंखलेत मनुष्य त्यांनी वाहत जातो. महाराज विचारत इंग्रज महाराज होते ना ते आता वैकुंठवासी झाले ते दृष्टांत सांगायचे. ते म्हणायचे पारावर त्यांनी जाऊन बसत होते. एक मनुष्य रोज पारावर बसायचा. बसून बऱ्याच वेळ त्यांनी करता तिकडच्या गप्पा ठोकायचं सगळं व्हायचं. एक माथ्याचा पारावर जाऊन बसायचा टाईम आणि एका माणसाचा म्हशी सोडायचा टाईम एकच व्हायचा. मग तो म्हशी सोडून त्यांनी रानात जायला लागला की त्याची म्हैस अशी होती त्या म्हशींमध्ये की ती शिगा अशी गोल झालेली होती. अशी एका अशी गोल झालेली होती. तो त्यांनी सारखा विचार करत राहायचा. एक दिवशी त्यांनी मला उठला असा त्यांनी ती म्हैस धरली तिच्या शिंगातच मुंडकं घातलं. महाराज आता शिंगात मुंडकं घातल्यानंतर ती म्हैस तिला काय करतं मला ती उधळली की तुम्हाला आता याचं मुंडकं गुतलं काढता येणार. आता ती डोक्यावर घेऊन पडायला तिकडं पळ असं करून लोकांनी म्हैस धरल्यानंतर कसं बसं त्याचं मुंडकं बाहेर काढल्यानंतर शहाणे माणसं जमा झाले म्हणजे गावाला टाकली. अरे म्हशीच्या मग त्या शिंगामध्ये मुंडकं घातलं काही विचार तर करायचा नाही थोडाफार. तो म्हणला आज उद्या नाही 6 महिने विचार करीत होतो. किती दिवस 6 महिने विचार करीत होतो. काय विचार करत होता म्हशीच्या शिंगात माझं मुंडकं बसलं हा विचार करत होता 6 महिने. सांगा काय कामाचा विचार आहे याच्यातून काय परिस्थिती प्राप्त झाली फक्त दुःखच बघायला आलं. मग त्यांनी दुसरं काय करिता बरोबरी दुसरं काहीच हाताला लागत नाही. पण असं जर आपण विचार करत राहिलो तर त्या विचाराला फक्त दुःखच प्राप्त होईल. त्याच्याशिवाय दुसरं काही प्राप्त व्हायचं नाही. मग काय विचार केला पाहिजे एकच विचार केला पाहिजे या भवसमुद्रातून आपल्याला तरुण जायचं आहे. या भवसागरातून आपल्याला करायचं आहे. ही जन्म मरणाची परंपरा त्यांनी संपवायची. कोणी म्हणत असेल याच्यात फार त्यांनी आनंद आहे परत जन्माला आलं पाहिजे. ते जीवनमुक्त महापुरुष म्हणतात सुद्धा घेईल मी जन्म या देशात देवा तुझी चरण सेवा साधवण्या केव्हा ते मुक्त झालेले आहे आणि मुक्तीवरील भक्ती करण्याकरिता त्यांनी अशा पद्धतीने म्हणतात मोक्षपदे तुच्छ केली या कारणे या गावात आपण एकदम मोक्षपदे तुच्छ आधाने घेतला होता तिकडं बाहेर बसलेला आहे ना रोडच्या पलीकडे त्या सप्ताहामध्ये कधीतरी कीर्तन धरून ह्या अभंग मला आठवते इथं घेतला होता अभंग. मोक्षपदे तुच्छ केली मोक्ष नको म्हणतात कशाकरिता परत जन्माला येण्याकरिता. पण त्यांची भूमिका वेगळी आहे की लोकोत्तर असणारी भूमिका आहे आणि आपण सर्वांनी मात्र त्या भूमिकेत त्यांनी न जाताच ते म्हणणं योग्य होणार नाही. तो आपला मूर्खपणा ठरेल. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे आपण त्यांनी मला जाणलं पाहिजे किती दुःख आहे. अरे आईच्या गर्भात आल्यानंतर त्यांनी दुःख आहे किती दुःख आहे आईच्या गर्भात. महाराज म्हणतात नाती कोंडी कृमी किडे गर्भवासाचे दुःख काढे कोणापुढे सांगावे कोणापुढे सांगायचं. नाका तोंडात कृमी किडे असतात त्यांनी गर्भवासाचं मोठं दुःख असतं. खाली डोकं गेलं असतं वर पाय केले असतात आणि त्या गर्भजलामध्ये त्याला लोळत राहावं लागतं 9 महिने. म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं न साहे पाशाने फुटती भयकापचित्ती भरला असते अशी अवस्था त्यांनी म्हणत त्या जीवाची होत असते. पण गर्भात त्यांनी दुःख आहे. गर्भातून बाहेर पडताना फार वेदना आहेत. महाराज म्हणतात जन्मताची कर्मजात तुझी मान अडकली 9 मास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाले. जन्मताची कर्मजात तुझी मान अडकली. पण 9 महिने तर त्यांनी कष्ट सहन केले. जन्माच्या वेळेला त्यांनी वेदना अशा पद्धतीने सहन कराव्या लागल्या. बरं असं करून त्यांनी देवाची विनवणी करत होता. देवा एक वेळा तरी या दुःखा वेगळा असं त्यांनी नवस करत होता. कवीनं पाय हा माझा नवस करून त्यांनी मग देवाने असं ढकलून दिलं त्याला बाहेर. असं म्हणतात बाळ जन्माला की बघा त्याच्या मात्र हातावर असं बोट लावल्यासारखं असतंय नंतर देव ढकलून देतो बाहेर. असं त्याला ढकलून दिलं देवाने. मग बाहेर आल्यानंतर त्याला श्वास घ्यावा लागतो वातावरणातला. तो काही सहजासहजी घेता येतो का महाराज. मग ते त्यांनी महाराज डॉक्टर असतात की नाही त्याला असं उलट धरतात त्याचे पाय हातात घेतात मुंडकं खाली करतात त्याच्या तळपायावर अशा टिचक्या मारतात सापटी मारतात का तर त्यानं रडावं. आणि एवढं करून जर ते रडलंच नाही ना मग ते तळ हाताचा वापर करतात मला त्याच्या पृष्ठभागावर अशी चप्पल वाजवतात ना मग ते क्याव करायला सुरुवात करतं. म्हणजे जन्माला बरोबर जर पहिलं काय बसत असेल तर फटकाच बसतो महाराज. हा फटका त्यांनी मला जो चालू होतो ना
तो बंद होत नाही. तो त्याने पहिला फटका डॉक्टर मारतात, त्याच्यानंतर मग ते घरी गेल्यानंतर मग आई वडील त्यांनी संस्कार करतात, मग आई वडील फटके मारतात. मग शाळेत गेल्यानंतर त्यांनी त्याचे गुरुजी शिक्षक लोक फटके मारतात. मी नाही मारित कोणाला, आपण तरी मारतात, पण फटके मारल्याशिवाय विद्यार्थी शिक्षक पण नाहीत मारत. मग ते शाळेत गेल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीने शिक्षक लोक फटके मारतात. मग त्याच्यानंतर त्यांनी मला चांगली डिग्री मिळाली, मग नोकरी मिळते. मग नोकरी मिळाल्यानंतर तिथं साहेब लोक फटके मारतात. बरं, मग नोकरी लागल्यानंतर पुढे लग्न होतं. लग्न झाल्यावर मग मी काही म्हणलो का? एक शब्द तरी मी म्हणलो का? तुम्ही बरोबर ओळखून घेतलं, कारण हे फटके काय झाकायसारखे असतात का? सांगितले बापटे पण बसतात मात्र सगळ्यांना. हा महत्वाचा विचार आहे. फटकेच आहेत महाराज, जन्मभर फटके खावे लागतात, मरेपर्यंत फटकेच फटके, तरी त्याला फटके वाटत नाही. व्याकरण काळामध्ये तुम्हाला सगळ्यांनाच कळलं. हा म्हणतो मी फार प्रक्रिया सांगितलं झोपते ना महाराज हे सगळे लोक, म्हणून त्यांनी मला सोपं सांगितलं पाहिजे. बघा ना, हे चित्र मी डोळ्यासमोर उभं करतोय, मला एवढंच सांगायचं याच्यातून. काय सांगायचं? अरे ही जन्म मरणाची परंपरा मोठी घातक आहे. ही जन्माच्या आधी दुःख आहे, जन्मताना दुःख आहे, जन्म झाल्यावर दुःख आहे, आणि मरताना तर भयंकर वेदना आहेत महाराज. एवढ्या वेदना सहन कराव्या लागतात. पण ते एकदा सहन करून त्यांनी महाराज थांबतं का नाही ना? किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे फटी तर काय स्वरूपी वेदना. एवढ्या वेदना त्यांनी अनादी कालापासून आपण भोगत आलेलो. अरे कुठेतरी थांबल्या पाहिजेत ना या वेदना, कुठेतरी हे दुःख त्यांनी शांत झालं पाहिजे ना. कधी थांबेल? जेव्हा जन्म मरण थांबेल तेव्हाच या वेदना त्यांनी थांबतील, तशा नाही थांबणार महाराज. हे जन्म मरण केव्हा थांबेल? जन्ममरण कशाने त्यांनी महाराज थांबेल याचा विचार केला पाहिजे. परत जन्मालाच येऊ नये असं कधी होईल याचा विचार केला पाहिजे. कशाने त्यांनी आपलं जन्ममरण बंद करता येईल त्याचं मूळ कारण शोधलं पाहिजे. जन्म का मिळतो याचं कारण आधी शोधलं पाहिजे. का जन्माला यावं लागतं त्याचं कारण आहे अज्ञान. काय कारण आहे? अज्ञान. अज्ञानामुळेच जन्माला यावं लागतं. जीवपणाच मुळात अविद्येमुळे. कल्पना अविद्या ते निघाला जीव, मायोपाधी शिव बोले जे. जीवपणाला कल्पनेनं, जीवपणाला अविद्येनं. ही अविद्या म्हणजे अज्ञान. अज्ञानामुळेच आपण जीव झालेलो आहोत. म्हणून त्यांनी महाराज हा जीवपणा जर अज्ञानाला आला असेल तर तो जाईल सुद्धा त्यांनी अज्ञानाच्या निवृत्तीनंच. हा महत्वाचा विचार. मग अज्ञानाची निवृत्ती कशाने होईल? विचार करण्यासारखा मुद्दा आहे. बऱ्याच लोकांना मी अज्ञानी आहे याचं सुद्धा अज्ञान आहे. मी अज्ञानी आहे याचं सुद्धा अज्ञान आहे. त्यांना हे कळत नाही की मी अज्ञानी आहे. म्हणून कोणीतरी सांगितलं तरी लक्षात यावं नाही मी अज्ञानी आहे. हा खरंच महत्वाचा विचार आहे. विचारण्याकरिता सुद्धा फार मोठं मन लागतं, फार मोठे मन लागतं. म्हणून ते मन मोठं केलं की मग सगळ्या गोष्टी स्वीकारल्या जातात. आणि हे दुसरं कोणी सांगू शकत नाही महाराज. विचार सगळ्यात असं वर्णन आहे आप्त पुरुषाकडून. शब्दाला आप्त पुरुष, आप्त पुरुष शब्द वापरला. आप्त म्हणजे काय? जवळचा. आपल्या जीवनामध्ये जवळचं कोण आहे विचार करा. तुम्ही आईला जर जवळचं म्हणत असाल, बापाला जर जवळचं म्हणत असाल, बायकोला जर जवळचं म्हणत असाल, मुलांना जर जवळचं म्हणत असाल तर तुम्ही चूक करता. ते त्यांनी जवळचे आहेत पण स्वार्थापोटी जवळचे आहेत. एक प्रयोग केला मला. प्रयोग काय प्रयोग केला? म्हणजे आई सगळ्यात मोठी जात आहे, आईशी कळवळ्याची जाती तरी लाभावी नजरी ती फार आईचा डंका वाजवले ढना 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 ढना. आईचं त्यांनी कौतुक करायला लागले. एक आई पाहिजे. आई ती आईच असते. मग ती माणसाची असो नाही तर मांजराची असो नाही तर माकडाची असो, आई आईच असते की नाही. एक माकडी घेतली आणि तिला सध्या हौदात सोडली. आता सोडल्यानंतर हौदात खालून पाणी सोडलं. पाणी सोडल्यानंतर त्या हौदात पाणी यायला लागलं. ती माकडी पिलाला असं धर तिकडं धर तिकडं धर फार कौतुक करायला लागली ती पिलाचं. आणि मग ते असं त्याने पिलू खांद्यावर घ्यायला लागले. पण पाणी जास्त वाढायला मग तिच्या गुडघ्यापर्यंत पाणी आलं. तिने वर घेतलं कडेवर, अजून कमरेपर्यंत पाणी आलं. मग खांद्यावर घेतलं पिल्लू, मग छातीपर्यंत पाणी आलं, मग डोक्यावर घेतलं पिल्लू. आता तिच्या गळ्याला पाणी लागलं, नाका तोंडात पाणी लागणार. कोणाच्या? माकडीच्या. या पोरांना कळलं की तुम्हाला कळलंच म्हणायचं. हा महत्वाचा विषय. यांना कळण्यासारखंच सांगा निघून लक्ष करू काय या टोकाचे त्या टोकाला आमचे भाऊ म्हणायचे. मग तिने काय विचार केला माहिती आहे काय? की म्हणजे आता जर हे पिलो वाचवायच्या नादात माझ्या नाका तोंडात पाणी गेलं, मी जर मेले या पिलाचं काही लोणचं घालायचं का? मी जर जिवंत राहिले तर अजून 25 पिल्लं होती. असा विचार तिने केला आणि स्वतःचा जीव वाचवण्याकरिता डोक्यावरचं पिल्लू पायाखाली घातलं, पिलावर उभी राहिली आणि स्वतःचा जीव वाचवला. ऐकतात तुम्ही सर्वजण? का सांगतो कशाकरिता? आई म्हणले ना तुम्ही हे सगळे जन हे सुखाचे दिला घेतल्याचे. हे जर खोटं असतं तर माऊली महाविष्णू भगवान ज्ञानोबांनी सिद्धांत सांगितला. हे कवनाचे माय बाप
जळाचे मायबाप गमनाचे गणगोत मृगजळ जायला नाही. हे मृगजळासारखे जाणारेच आहेत म्हणा, कोणी कोणाचे या जगामध्ये नाही. म्हणजे हे सुखाचे दिल्या घेतल्याचे इथं कोणी कोणाचं नाही लक्षात देण्यासारखा मुद्दा संतांनी आपल्या समोर सांगितला. पण आप्त कोणाला म्हणून हा महत्वाचा विचार आहे. आप्त त्याला म्हणावं जो भवबंधनातून बाजूला करतो, त्याला आप्त पुरुष म्हणावं, हा महत्वाचा विचार आहे. जसं त्याचा विचार साध्या दृष्टांत आला. 9 माणसं चालले, 10 माणसं चालले होते प्रवासाला, नदीमधून पलीकडच्या बाजूला गेले. आता ते थोडक्यात मी तुमच्या समोर सांगतो. पोहोचले पण पलीकडच्या बाजूला. आता म्हणले बघा सगळेजण आले का पुढचा प्रवास सुरू करायचा. लागलं मोजायला. एकाने ठरलं की मोजले 1 2 3 4 9 भरले. स्वतःला सोडून मोजले 9. प्रत्येकाने मोजले 9च भरले. ठाण बोंब मारायला लागले. मला चांगले दष्टपुष्ट धिपाड होते आणि रडायला लागले. म्हणजे काय रडता. एक माणूस रस्त्याने चालला. म्हणजे काय रडता. म्हणजे काय नाही, आम्ही एकानं 10 जण होतो आणि आता 9च भरले. आम्ही मोजून पाहिलं तर त्यानं बारकाईने मोजलं 10 आहेत. असं म्हणल्याबरोबर लगेच ताबडतोब तुम्हाला रडू नका, तुमचे सगळे 10चे 10 आहेत म्हणजे मी रडल्या थांबलो. म्हणजे शोक नाश झाला. कुठे धावला असं म्हणजे गेले आणि तुम्ही केले 9 मोजले आणि 10व्याला हात लावून सांगितलं तू आहेस 10वा. म्हणजे काय झालं, अपरोक्ष ज्ञान त्याला अशा पद्धतीने झालं. मग आनंद बाबती शोकनाश आणि आनंद बाबती अशा पद्धती हे कोण करू शकतं, आप्त पुरुष करू शकतो. तसं त्यांनी म्हणत आपल्याला अज्ञान घालवायचं. या अज्ञानामुळे एवढं दुःख आपल्याला सहन करावं लागतं. हे अज्ञान रूपी दुःख त्यांनी अज्ञान रूपी दुःख घालवण्याकरिता जर कोण समर्थ असेल तर ते फक्त संत समर्थ आहेत. तेच आपलं अज्ञान घालू शकतात. ज्यांना ज्ञान झालं तेच अज्ञान घालू शकतात. आता ज्याला ज्ञानच झालं नाही ते लोकांचं काय अज्ञान घालवणार खरं सांगा. महत्वाचा विषय. आताच गुरुपौर्णिमा झाली की नाही. गुरु सगळे लोक त्यांनी गुरु म्हणतात. गुरु जर पूर्ण नसला तर शिष्याला कसं पूर्ण करेल, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी म्हणत रडका म्हणजे मडका गुरु आणि रडका चेला दोन्हीचा बोध वाया गेला. म्हणजे त्यांनी तो गुरु त्यांनी मडका आणि तो शिष्य काय म्हणतो रडका. म्हणजे दोघांचं त्यांनी म्हणत गाणं सुरू झाल्यावर कोण कोणाचा उद्धार केला, हा महत्वाचा विचार आहे. समर्थ असले पाहिजे संत, समर्थ असले पाहिजे श्री गुरु, हे आपला उद्धार करू शकतात. म्हणजे त्यांनाच आधी पूर्ण बोध प्राप्त झाला पाहिजे, त्यांनाच आधी ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. जे ज्ञान संपन्न असणारे महापुरुष आहेत आणि तेच आपल्याला ज्ञान देऊ शकतात. म्हणून जर मुक्त होण्याचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल, जीवदशा घालवण्याचं ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल, अज्ञान घालवण्याकरिता जर काही ज्ञानाची आवश्यकता वाटत असेल तर कुठे मिळेल. महाराज म्हणतात ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आपली असावी तरी संता या भजावे सर्वस्वेसी. ते ज्ञानाचा गुरुठा ते सेवा हा चिरार घंटा ते स्वाधीन करे सुभटा वरुंगोरी तरे तनु जीवे चरणासी लागावे अगरवटा करावे जास्त सगळ. मग अपेक्षित जे आपुले सांगितलेलं पोशिले जेणे अंतःकरण बोधले शंकरता नाही ते संत ज्ञान देतात. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन दिले ज्ञान ज्ञानेन तत्वदर्शी असणारे संत ज्ञान प्राप्त करून देतील. आणि त्यांनी दिलेल्या ज्ञानाने त्यांनी काय होईल तर अज्ञान निवृत्त होईल. अज्ञान निवृत्त झाल्याने काय होईल तर त्यांनी मला बोध संपन्न होऊन जीवदशा संपून जाईल. आणि जीवदशा संपून गेल्याने काय होईल, जन्म मरणाची परंपरा संपून जाईल. आणि जन्म मरणाची परंपरा संपून गेल्याने त्यांनी महाराज कायम स्वरूपी परमानंदामध्ये अशा पद्धतीने राहाल. एवढं श्रेष्ठत्व जर कोणाकडून प्राप्त होत असेल तर ते फक्त संतांकडूनच प्राप्त होऊ शकतं, दुसऱ्या कोणाकडूनच प्राप्त होऊ शकत नाही. संत काय आहेत असं जर विचार करत असाल तर ते उद्धारक आहेत. उद्धार करणं ऊर्ध्वगती प्राप्त करून देणारे संत असतात. आपण तर आपला प्रवास सुरूच आहे पण तो प्रवास त्यांनी ऊर्ध्वगतीलाच त्यांनी चाललेला आहे असं नाही. आपण जर त्यांनी संसाराचे ढापणं डोळ्याला लावले असतील तर आपल्या डोळ्यासमोर टार्गेट सुद्धा संसारच असतात. हर्ष हजूक आहेत परत लोक समजून सांगितलं ऐकत नाहीत. ते म्हणतात हे देव धर्म करणं टाळ कोटायचं वाऱ्या करायचं हे म्हातारपणाला करायचं असतंय. हे कोणाचं पण काम नाही. मोकळे माणसाने करायचे धंदे आहेत. आम्हाला कामधंदे आहेत. तू काय कामधंदे करतो, तू असे काय कामधंदे करतो, पोट भरायचं काम करतो याच्यापेक्षा काय करतो. अरे पोट तर ते गल्लीत फिरणारे कुत्रे सुद्धा करतात. डुकर सुद्धा एकदा गटारात तोंड घाललं तर फुगूनच बाहेर येते. त्याला काय कष्ट करायचं खरं तुम्ही सांगा. ते पक्षी काय कुठे नोकरीला आहेत का. एखाद्या पक्षाने काही डिग्री घेतली आणि ते त्यांनी डिग्री घेऊन मस्तपैकी त्यांनी आनंदात आता त्याला चांगलं पॅकेज मिळतंय असं काय आहे का. ते नोकरी करीत नाही, धंदा करीत नाही, व्यवसाय करीत नाही, तरी पण खाऊन पिऊन मस्त आहेत महाराज. ते पैठणला जाताना त्या काय गाव आहे ते गावाचं नाव मला आठवतं. तिथं बरेच त्यांनी वळू आहेत महाराज. ते ते वळू त्यांना असे रस्ता सुद्धा अडवतात असे म्हणजे असे झाले. वळू म्हणजे ते सोडलेले पोळ बैल
घरच्या जागी महाराज गुरांना खायला काय नाही त्याच्या बरगाड्या दिसतात ना, ज्याच्या घरी चारा आहे त्याची सुद्धा गुरांच्या बरगाड्या दिसतात आणि ते मात्र मस्तचे मस्त आहेत. कोण खायला घालतं? कोणी खायला घालत नाही. ते कपाळ घेऊन आलेले आहेत आणि कपाळच त्यांना खायला देतात. आणि काय कोणाची खातो रे? तो राम आम्हाला देतो रे. पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत खाण्यापिण्याची सगळी तरतूद देवाने आपली केलीच आहे. कोणाच उपाशी त्यांनी पाठवलं नाही. मग आपण कशाला चिंता करतो महाराज? ही सगळी चिंता कशाकरिता? नित्य उठवण्या खावयाची चिंता करण्याकरिता. लोकांपेक्षा फार चांगलं खात असेल, फार चांगली नोकरी त्यांनी असेल, एखादं जर त्यांनी पत्र्याच्या खोलीत राहत असला तर हा त्यांनी 2 मजल्याच्या माडीत राहत असेल, एखादा त्यांनी महाराज गोधडीवर झोपत असला तर हा त्यांच्या गाडीवर झोपत असेल, एखादा चटणी मिरची बाजरीची भाकरीचा मैदा खात असेल आणि हा त्यांनी महाराज फार गुलाबजाम खात असेल. फरक एवढाच आहे ना, पदार्थांमध्ये फरक आहे, भुकेत फरक नाही, खाण्यात फरक नाही, सगळं तेच आहे. हा महत्वाचा विचार आहे. मग लोकांपेक्षा थोडं चांगलं त्यांनी खातो म्हणजे काय फारशे अजून झालाच होय? लोकांपेक्षा फार चांगला राहतो म्हणजे काय फार जास्त त्यांनी मला इतरल्यासारखं करतोस काय? आणि हे करणं म्हणजे काय मोठी गोष्ट आहे? याच्यात काय मोठेपण नाही. मोठेपण त्याच्यात आहे. कोणतं ज्ञान प्राप्त करण्यात मोठेपण आहे? खाण्यापिण्याचं पोट भरण्याचं ज्ञान नाही, मुक्त होण्याचं ज्ञान प्राप्त करण्यात मोठेपण आहे. आणि ते मुक्त होण्याचं ज्ञान जगाच्या बाजारात कुठेच मिळत नाही महाराज. ते फक्त संतांच्या जवळ प्राप्त होतं, दुसऱ्या कोणत्या ठिकाणी नाही. जगामध्ये अनेक प्रकारचे त्यांनी लाभ लोकांना वाटत असतील. संसारातल्या लाभाला लोक लाभ म्हणतात, विषयाच्या सुखाला लोक लाभ म्हणतात. पण हा विषयातल्या सुखाचा जो लाभ आहे ना, हा कनिष्ठ लाभ आहे. या लोकातले त्यांनी विषय प्राप्त करून घ्यायचे, त्या विषयांकरता सगळा जन्म त्यांनी घालवायचा. विषयाची चळवळी केली, आयुष्याची गाळणी. चरवण म्हणजे चरखा. त्या विषयाच्या चरख्यात माणसं स्वतःला घालून टाकतात आणि स्वतःचं आयुष्य संपून टाकतात. मला महत्वाची गोष्ट आहे. हे ध्यायतो विषय अनपुंस संगस्ते शोकजायते, संगात संजायते काम, कामात क्रोधोभिजायते, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रम, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. नष्ट होतं त्यांनी महाराज त्याचं जीवन विषयाच्या संगतीनं. म्हणून त्यांनी महाराज विषयाच्या प्राप्तीकरिता अट्टहास करणारा जो जीव आहे त्याला विषयाचा लाभही होत असेल, पण तो अतिशय कनिष्ठ असणारा लाभ आहे महाराज. मग इथल्या विषयांच्या प्राप्तीकरिता अट्टहास करत नाही, 4-2 रुपये जमवतात आणि यज्ञाधिक कर्म करतात महाराज. मग ते यज्ञाधिक कर्म करून स्वर्ग सुखाची अपेक्षा करतात. म्हणजे संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म केले मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. मग स्वर्गात जाण्याची अपेक्षा करतात. या लोकातल्या त्या विषयाच्या लाभापेक्षा परलोकातल्या त्यांनी विषयाचा लाभ त्याला प्रिय वाटतो आणि अट्टहास करून ते मिळवण्याचा प्रयत्न करतो. ब्रह्मलोकापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. शतैक जन्मा जन्मोनी ब्रह्म कर्मा करीतोची ब्रह्मा आनंद. हे ब्रह्मदेव होण्याचा अट्टहास करतो, ब्रह्मदेवाच्या पदापर्यंत त्यांनी जातो. व त्याला हे माहित नाही ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. महाराज म्हणतात ते दुःखाचे त्यांनी शिरोभाग आहे. मला सगळ्यात जास्त दुःख जर कोणाला असेल तर ब्रह्मदेवाला आहे. म्हणजे एवढे दुःख त्यांनी ब्रह्मदेवाला भोगावे लागतात. म्हणून त्यांनी म्हणत ह्या लोकातले त्यांनी सुख हा कनिष्ठ असणारा लाभ आहे. आणि त्या ब्रह्मलोकापर्यंत मानलेलं जे सुख हा मध्यम लाभ आहे. आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ लाभ जर कोणता असेल तर ब्रह्मसौख्य प्राप्त करून घेणं, मोक्ष स्वरूपाची प्राप्ती करून घेणं हा उत्तम लाभ आहे. मग हे संत काय करतात? हे संत तुम्हाला सगळ्या प्रकारचे लाभ प्राप्त करून देऊ शकतात. त्यांचं सामर्थ्य आहे. त्यांनी जर कृपा केली तर या संसारातले लाभ प्राप्त, त्यांच्या तोंडातून शब्द जर बाहेर पडला तो शब्द देवाला खरा करावा लागतो. ते ज्ञानोबारायांनी त्यांनी महाराज यात्रा करत असताना एक राजकुमारी होती, तिला कपडे पुरुषाचे घातले होते आणि तिचा बाप तिला मारून टाकणार होता. मग त्यांनी घोड्यावर बसून निघून गेली. तिचं लग्न करायचे, एका मुलीबरोबरच लग्न करायचं होतं. लांबच कथा आहे ती, आता सांगायला वेळ नाही माझ्याकडे. मग अशा पद्धतीने ज्ञानोबारायांना पाहिलं, पाया पडली. पाया पडल्यानंतर ती मुलगीच होती पण अंगावर कपडे मुलाचे होते. त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, उठ राजकुमार. असं म्हणल्याबरोबर ती रडायला लागली. पाहायला म्हणे का रडतोस? म्हणे रडतो नाही, मी रडते, मी मुलगी आहे म्हणले. ज्ञानोबाराय म्हणजे माझ्या मुखातून शब्द बाहेर पडले, उठ राजकुमार. तू काही स्त्री नाही पुरुष आहेस, जरा बारीक त्यांनी तपासून बघ. असं म्हणलं की स्वतःचं शरीर त्यानं पाहिलं की परिवर्तन झालं होतं आणि जीही निमिष मात्र देह पालटला आणि श्रेय जातो गेला पुरुष उभा. हे कशातला लाभ आहे? लौकिकाचा लाभ आहे. म्हणत लौकिकाचा लाभ प्राप्त करून देऊ शकतात त्यांच्या सामर्थ्य आहे. जगद्गुरु तुकोबाराय लोहगावात अशा पद्धतीने जाऊन बसले. 2 महिने राहायचे म्हणतात. तिथं त्यांनी एका दगडावर बसले होते, दगडाचे शिळे होते. एक मनुष्य रस्त्याने चालला होता,
भंगार गोळा करीत होता. तुम्ही ऐकतात का सर्वजण? भंगारवाले असं त्यांनी म्हणत होता. त्याच्या पाठीवर त्यांनी बोलली होती महाराज, लोखंडाचे तुकडे जमा करत होता, सुकला होता. रोज महाराजांच्या पाया पडायचा. पाया पडण्याकरिता आला, पाया पडल्यावर सुकला होता. म्हणजे का सुकलास? म्हणे महाराज आज काही सापडलंच नाही. किती सापडलं दाखव म्हणे तुला लोखंड, असं म्हणले की त्यांच्या समोर ते ओतलं. ओतल्याबरोबर ज्या शेळीवर ओतलं ना, त्या शेळीवर ओतल्याबरोबर त्या लोखंडाचं सोनं झालं. आधी भंगार होतं, त्याचं भांगार झालं. भांगार म्हणजे सोनं, त्याचं सोनं झालं महाराज. चमत्कार झाला, सगळ्या गावाला कळालं. अख्खा गाव त्यांनी महाराज घरातलं सगळं लोखंड घेऊन झालं. सगळ्या गावात जेवढ्या लोखंडाच्या त्यांनी गोष्टी करत असतील प्रत्येक शिळेल लावायची, सगळ्याचं सोनं. संतांच्या कृपेने श्रीमंत झाले की नाही लोक? या लोकातल्या त्यांनी महाराज भोगाची प्राप्ती झाली, गरिष्ठ लाभ प्राप्त झाला. संतांच्या कृपेने त्यांनी महाराज उत्तम लाभाची सुद्धा मध्यम लाभाची सुद्धा प्राप्ती होऊ शकते. संत काय करू शकत नाहीत, त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे. ते समर्थ आहे, सर्व शक्तिमान असणारे संत आहेत. तरी सुद्धा संतांच्या माध्यमातून गरिष्ठ लाभाची अपेक्षा करू नये, संतांच्या माध्यमातून मध्यम लाभाची अपेक्षा करू नये. संतांकडून जर करायचे असेल तर ती उत्तम लाभाची अपेक्षा करावी. आणि कारण का? तर उत्तम लाभ जर प्राप्त करून दिला तर तो फक्त संतच प्राप्त करून देऊ शकतात. तो त्यांच्याच चरणाजवळ त्यांनी प्राप्त होऊ शकतो. मोक्ष स्वरूपाचा जो आनंद आहे तो फक्त संतच देऊ शकतात. तो उत्तम लाभ संत देतात, दुसरा कोणी देऊ शकत नाही. म्हणून त्यांनी सकारात्मक मनात वर्णन करून सांगतात, हे तो एक संता उत्तम लाभ कशाला म्हणतो? ज्ञानाला किंवा मोक्षाला उत्तम लाभ म्हणतो. आता ज्या लोकांना मोक्षाशी ज्ञानाशी काही घेणं देणं नाही, त्याने या बडबडीशी काय घेणं वाटलं असेल तर तुम्ही सांगा. हा महत्वाचा विचार. हे जे मी तुमच्या समोर बडबड करून बोललो ना, याचं महात्म्य कोणाला वाटेल? ज्याला खरोखर अशी जाणीव झालेली आहे की मी या भवबंधनात अडकलेलो आहे, मी संसार चक्रामध्ये त्यांनी अडकलेलो आहे, याच्यातून मला बाहेर पडलं पाहिजे अशी जाणीव ज्याच्या अंतर्गत निर्माण झाली तोच या गोष्टीचा विचार करू शकतो. हा महत्वाचा विचार आहे. बाकीचे लोक कीर्तन ऐकायला येतात, त्यांना असं जर सांगितलं ते कळत नाही कळल्यानंतर त्यांनी मला ते म्हणतात काय कीर्तनच कळालं नाही. मग त्यांच्या समोर हिंगांची नान सांगितलं फार गंमत वाटते. असं हसून नाचून त्यांनी मला ढोंगर वाकडं करून केलं की मग छान त्यांनी लोक खरं वाटते की नाही मला महत्वाची गोष्ट. म्हणून असं नाही, या कीर्तनामध्ये काहीतरी पदरात पाडून घेतलं पाहिजे. 2 तास आपण या मंडपात येऊन बसतो, वेळ काढून आपण आई ठिकाणी महाराज बसत असतो, काहीतरी आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेण्याचा अभ्यास केला पाहिजे, याच्यातून काहीतरी शिकलं पाहिजे. आणि फार सोपं करून तुमच्या समोर मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. काय मी तुमच्या समोर सोपं सांगितलंय बाबांनो? आपण जीव झालेलो आहोत, आपण अनादी कालापासून हे दुःख त्यांनी भोगतो.
जन्मापासून मरेपर्यंत आपल्याला दुःखच दुःख भोगावं लागतंय. पण एकदा भोगून चालत नाही. अनेक युगांमध्ये आपण भोगत, अनेक कल्पची कल्प आपण हे दुःख भोगत आलेलो आहोत. बरं का नाही, या मनुष्य शरीरात भोगतो असं नाही, अनेक योनीमध्ये जाऊन सुद्धा हे दुःख आपण भोगतो. एवढं दुःख त्यांनी हे आहे. या दुःखाला जर घालवायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? आपण त्यांनी बोध संपन्न होऊन जीवदशा घालवली पाहिजे. ही जीवदशा घालवण्याकरिता अट्टहास केला पाहिजे. गोबऱ्यामध्ये यादसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस म्हणजे त्यांनी अंत्यविधीचा किंवा त्यांनी दशक्रियेचा श्राद्धाचा नसून जीवपणा घालवण्याचा जो दिवस आहे तो शेवटचा दिवस आहे. माझा गोड झाला गोबऱ्यानंतर शेवट तो झाला असं त्यांनी महाराज बोलणे, शेवट माझा गोड झाला. असा गोड शेवट झाला पाहिजे. आपल्याला त्या स्वरूपात जाता आलं पाहिजे. या महापुरुषांनी त्यांचं जीवन त्यांनी कृतार्थ करून टाकलं. त्यांना बोध प्राप्त झाला, त्यांना दृष्टी प्राप्त झाली, त्यांना नजर त्यांनी आली, त्यांच्यावर गुरुकृपा झाली आणि त्या गुरुकृपेच्या सामर्थ्याने त्यांचं जीवन त्यांनी सोन्याचं करून टाकलं. जन्मभर सोन्याची सेवा केली आणि सोन्याचेच झाले. नाही कळलं तुम्हाला? सोन्याच्या मध्ये लोक म्हणते त्यांनी सोन्याची सेवा केली, तसं नाही. व त्यांच्या गुरुजींचंच नाव होतं सोनोपंत मामा दांडेकर आणि ते म्हणायचे सुद्धा सारखे सारखे सोनोपंत मामा म्हणायचे, सोनोपंत मामा म्हणायचे. असं त्यांनी सारखं त्यांच्या तोंडात आणि नानांच्या तोंडात सारखं असायचं. आणि त्याच्यापेक्षा सांगतो, जो महाराज दांडेकर मामाला सोन्याच म्हणायचे, सोन्याच म्हणायचे. म्हणजे जन्मभर सेवा कोणाची केली? सोन्याची केली. आणि जन्मभर सेवा करून काय झाले? सोन्याचेच झाले. हा महत्वाचा विचार आहे. मग त्यांचं त्यांनी साधून घेतलं, त्यांचं जीवन त्यांनी पूर्ण केलं, त्यांचं जीवन त्यांनी कळसाला गेलं, त्यांचं जीवन त्यांनी अशा पद्धतीने पूर्णत्वाला नेलं. असे काही महापुरुष जन्माला येतात की त्यांच्या मातापित्याला धन्यता दिली पाहिजे. म्हणजे त्यांनी त्या मातापित्यांनी 2 रत्न जन्माला घातले. अण्णांना जन्माला घातलं, नानांना जन्माला घातलं. अण्णांचा केवढा अधिकार नव्हता. त्या काळात धुंडा महाराज आदी करून त्यांनी महात्मे होते. त्यांच्या बरोबरीनं नानांना अण्णांना अशा पद्धतीने पाहिलं जायचं, एवढं त्यांचं सामर्थ्य होतं. नानांचं त्यांनी महाराज एवढं वैभव आहे. नानांना त्यांनी फार वंदनीय आदरणीय असणारं स्थान होतं सर्व त्या मोठ्या मोठ्या दिग्गजांमध्ये. हा महत्वाचा विचार. म्हणून असं श्रेष्ठ जीवन त्यांनी महाराज नाना जगले आणि त्या जीवनामध्ये त्यांनी स्वतः तर पुरुषार्थ केलाच केला, पण तो पुरुषार्थ हातात घेऊन जगाला वाटला. महाराजांनंतर पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रेगाला भक्तिपंथी जगात येतो. जगाला भक्तिपंथाच्या माध्यमातून मोक्ष रूपी पुरुषार्थ वाटण्याकरिता निघाले आणि वाटलाच महाराज पुरुषार्थच अशा पद्धतीने गेला. मोठी महत्वाची गोष्ट मी तुमच्या समोर सांगतो. महिपती महाराजांच्या भेटीकरिता दिंड्या जात्या आणि त्या दिंड्या त्यांनी महिपती महाराजांना भेटायला निघाल्या की मग त्यांनी अशा पद्धतीनं विशेष गोष्ट झाली की नाही, नानांनी सुद्धा त्याच कालखंडामध्ये अशा पद्धतीने शरीर सोडलं. म्हणजे ते महिपती महाराजांना भेटण्याकरिता दिंड्याच्या बरोबर निघाले असं त्याचा अर्थ लावायला काहीच हरकत नाही. फार महत्वाची गोष्ट आहे. आता एवढ्यात त्यांनी उमरे गावामध्ये एक महाराज त्यांनी अशा पद्धतीने वैकुंठाला गेले. गोरक्षनाथ महाराज ढोकणे ते त्यांनी महाराज वैकुंठाला गेले. ज्या दिवशी दिंड्यांचे प्रस्थान व्हायचं ना, त्याच दिवशी महाराजांनी स्वतःचं प्रस्थान ठेवलं. महाराज त्या दिवशी त्यांच्या घरी दिंडी जेवायला येत होती. जेव्हा दिंडी जेवायला यायची त्याच वेळेला त्यांना घरी आणलं महाराज ॲम्ब्युलन्समध्ये. आणि मग तिथून त्यांनी महाराज ते प्रस्थान त्यांचं झालं. आता दरवर्षी त्यांनी महाराज ती दिंडी त्या काळात जेवायला येईल त्यांच्या घरी आणि जणू काही ते त्या दिंडीबरोबर पंढरपूरला जातील. हे पुरुषार्थ साधण्याचं लक्षण आहे की नाही? असं त्यांनी पुरुषार्थ नानाने सुद्धा साधला. महिपती महाराजांच्या वंशामध्ये, महिपती महाराजांच्या कुळामध्ये अशा पद्धतीने प्राकट्य नानांचं झालं आणि ते त्यांनी महाराज अशा पद्धतीने पुरुषार्थ करून जगाच्या समोर दाखवला. विशेषत्व त्यांच्याकडे पाहायला मिळालं. बरं, त्यांचं जीवन त्यांनी साधलं, पण इतरांना सुद्धा उद्धरून नेलं. महाराज आपण जेवणी लोक आणि संतर्पण तुका म्हणून त्यांनी नानांचं कीर्तन म्हणलं की असे छंदाने लोक ऐकायचे. आमच्या भागात कीर्तन नानांचे व्हायचे, आमच्या चासमध्ये कीर्तन व्हायचं महाराज. आणि ते नानांचे कीर्तन ऐकल्याकरिता सगळ्या पंचक्रोशीतून लोक अशा पद्धतीने जमायचे. बरं, कीर्तन झाल्यानंतर नाना असे सिद्धासन घालून बसायचे. एका महाराज असा पाय त्यांनी ठेवायचा आणि अशा नानांना त्यांनी महाराज गप्पा मारला आवडायच्या पारमार्थिक. बरं, गप्पा म्हणजे आपले हे पारावरचे मारतात तसं नाही ना, रात्रभर त्यांनी महाराज गप्पा मारायचे. मला माझं काही कौतुक सांगायचं नाही, पण तरी सुद्धा तुला सांगतो डॉक्टर, तुला सांगतो डॉक्टर असं म्हणतात. बाकीच्या असंच म्हणत असतील. पद्माकर काका बरोबर असायचे पारनेर मधले आणि मग ते सगळे गप्पा मारून झाले की मग त्यांची ती जीप असायची, त्याच्यामध्ये पारनेर पर्यंत अशा पद्धतीने नानाने जायचं. असं त्यांनी ठरलं हा कार्यक्रम असायचा. मग फार गोष्टी त्यांनी सांगायची, फार त्यांनी बारकावे सांगायचे आणि ते ऐकून त्यांनी महाराज मन भरून यायचे. त्यांच्या तोंडून ऐकतच राहावं असं त्यांनी वाटायचं. आता सध्या सुद्धा बोरेगावामध्ये त्यांनी महाराज राजाराम महाराज जाधव आहेत.
ते त्यांनी महाराज असे गोड त्यांनी महाराज संवाद करतात, जुने त्यांनी अनुभव सांगतात, मोठ्या महापुरुषांच्या त्यांनी कथा सांगतात, त्यांचे चरित्र सांगतात, ऐकतच राहावंसं वाटतं. तसं नानांच्या तोडून ऐकतच राहावंसं वाटत होतं. असे विशेषत्व त्यांनी नानांकडे अशा पद्धतीचं होतं. नाना मला एक प्रसंग सांगितलं होता. ते म्हणले बरं डॉक्टर, मी कधीच रडलो नाही, संसाराकरता कोणासमोर कधीच रडलो नाही, पण आईचे महात्म्य सांगताना म्हणले बरं मला ते म्हणले माझी आई वारली आणि वारल्यानंतर त्यांनी मला तिला ज्या टायमाला उचलण्याचा त्यांनी प्रसंग आला आणि मी ते हे घेऊन त्यांनी निघालो आणि त्यावेळेला अशा पद्धतीनं तिला उचलल्याबरोबर त्यांनी अशा पद्धतीने माझ्या काळजामध्ये जास्त झालं आणि बरोबर एक क्षणभर मला पोरकं झाल्यासारखं वाटलं. अंतरिम अनुभव आहे की नाही, पण एवढा बारीक अनुभव सुद्धा अशा पद्धतीने नानांनी वर्णन करून सांगितलं. नाना त्यांच्या पत्नीविषयी पण सांगत होते. ते म्हणले डायबिटीस होता नाना, मग गोड खायचं नव्हतं आहे ना, त्यांना गोड खायचं नव्हतं तर बायकोनं पण गोड खायचं बंद केलं, असं सुद्धा त्यांनी अशा पद्धतीने सांगितलं. बऱ्याच अशा गोष्टी त्यांनी नाना सांगत राहायचे, त्या विशेष वाटायचे. महाराज मला असू द्या, मला एवढंच सांगायचंय, परमार्थातला त्यांनी मला भाव नानाने उकळून लोकांच्या समोर मांडला, लोकांनी तो स्वीकारला. त्यांच्या माध्यमातून अनेक लोक घडले, त्यांच्या माध्यमातून अनेक कीर्तनकार घडले, समाजामध्ये प्रबोधन करणारी मंडळी अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाले. पण एवढं श्रेष्ठत्व त्यांनी महाराज नानांचं होतं, तेच देऊ शकतात, दुसरं कोणी हे देऊ शकत नाही. पण हे तो एक संताठाई लाभ पायी उत्तम लाभ प्राप्त करून देणारा महापुरुष आपल्या या परिसरामध्ये त्यांनी अवतीर्ण झाला आणि आपण सर्वजण त्यांची सेवा करतो, ते आपला भाग्यच आहे. पण उत्तम लाभ प्राप्त करून देतात म्हणजे संसारातला लाभ कनिष्ठ लाभ. मला याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारचे 3 लाभ सांगता येते. कनिष्ठ लाभ म्हणजे काय, संसारातला लाभ आणि स्वर्गाधिक ब्रह्मलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत जो लाभ आहे की नाही, हा कनिष्ठ लाभ. नंबर 2, ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेऊन मुक्त होणं, मोक्ष स्वरूपाची प्राप्ती होणं, हा मध्यम लाभ. आणि मोक्ष प्राप्त करून झाल्यानंतर काहीच कर्तव्य शिल्लक राहिलं नाही आणि आता भगवंताच्या सगुण साक्षात्काराची प्राप्ती होणं, हा उत्तम लाभ. हे 3 प्रकारचे लाभ असे सांगता येतील. मग या 3 गोष्टी अशा आहेत बघा, तुम्ही या लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत त्यांनी जेवढे अनुकूल भोग आहेत त्या भोगाची प्राप्ती संतांच्या माध्यमातून होऊ शकते, ते कनिष्ठ लाभ प्राप्त करून देऊ शकतात. ते मोक्ष स्वरूपाची प्राप्ती करून देऊ शकतात, त्यांचे सामर्थ्य आहे. मोक्षाची सोडी बांधली तरी ते मोक्ष सोड बांधू शकतात, हे त्यांचं सामर्थ्य आहे. पण मध्यम लाभ आहे ते प्राप्त करून देऊ शकतात. आणि प्रत्यक्ष परमात्म्याचा साक्षात्कार जर करायचा असेल तर तेवढा सोपा नसतो महाराज. भगवंताला प्रगट करणं, भगवंताच्या दर्शनापर्यंत जाणं तेवढं सोपं नाही. आपल्याला तुम्ही बोलायला फार सोपं वाटतं, कंबर म्हणलं की आम्हाला अवसर येतं बोलायला आणि फार त्यांनी बोलता येतं. असं बोलून परमात्मा भेटत नसतो. तो म्हणजे बोलाचा भातन बोलाची कडी नाही. तिथं त्यांनी मला प्रत्यक्षात प्रॅक्टिकल घासाघीस करावी लागते. मोठे बाबा म्हणायचे, मोठे बाबा म्हणजे वैकुंठवासी रघुनाथ महाराज उंबरेकर, ज्यांच्या पद्धतीने आम्ही कीर्तन करतो परंपरेतून महत्वाचा विचार सांगतो. एखाद्या माणसाला जर विशेषत्व प्राप्त झालं तर ते म्हणायचे उगच नाही प्राप्त झालं, कुठेतरी घासली असेल. हे पोरग फार चांगलं वाजवते मर्दंग, पण उगच कसं काय वाजवेल, त्याने घासले कुठेतरी म्हणून वाजवता येते. ते असं कसं, यांनी पेटी वाजवायला सुरुवात केली का, त्यांनी बोलतं तसेच मी म्हणल्याप्रमाणे बोटं काबर त्यांचे फिरतात, घासाघीस केल्याशिवाय कसं काय पेटी वाजवते, हे फार गोड गातात, याला उगच कसं गोड गाता येईल. कोणी त्यांनी अंधार उभा केला गायचं हो नाही करायचा सगळ्या लोकांच्या समोर, त्याला त्यांनी मला स्वरात गाणं, कुठं जागा कळणं, या सगळ्या गोष्टी कळणं, हे सगळं घासाघीस केल्याशिवाय होत नाही. या सगळ्या गोष्टी जर घासल्याशिवाय प्राप्त होत नाही तर मोक्ष स्वरूपाची प्राप्ती बिगर घासता होणार नाही. फार कष्ट करावे लागते मला, फार सायस आहे. मोक्ष प्राप्तीकरिता जसे कष्ट आहेत तसं परमात्मा दर्शनाकरिता कष्ट आहेत. जगद्गुरु तुकोबारासारख्या महापुरुषाला घरदार सोडून भामचंद्र भंडाऱ्या कोरोना डोंगरावर रात्रंदिवस जाऊन बसावं लागलं. त्यांचे शब्द ते म्हणतात, रात्र नकळे दिवस नकळे अंगी खेळ दैवत, रात्रंदिवस दुसरा काहीच धंदा केला नाही, गेल्या रजनी हाचे धंदा गोविंदाचे पवारे, तरी भगवंताच्या भेटी घेतात तरचले म्हणा. तुम्ही ऐकतात ना सर्व, म्हणजे त्यांनी रात्रंदिवस देवाची वाट पाहिली तरी देव भेटला नाही लवकर. आपण किती शहाजोग बघा ना, आपण त्यात करायचा प्रयत्न करतो, वरून शहाजोपणाचा उपदेश लोकांना करतो, नाही याने करायचं नाही, त्यात परमार्थ करायचा. अरे त्यात परमार्थ करून कसं साधेल गड्या. प्रपंचाला महत्व द्यायचं, परमार्थाला महत्व द्यायचं. एक काहीतरी करावं लागतो, एक व्यवहारी ठेवून या हात घड्या अपघात शरीराचा, म्हणून त्यांनी एक तरी एका वेळेला त्यांनी घडू शकतं. दोन्ही गोष्टी एक वेळेला घडणार नाही. ज्याला परमात्मा पाहिजे, परमात्मा करताच 8 तास केलं पाहिजे. आपण निळोबरांच्या पाऊल भूमीतले माणसं आहोत. लक्षपूर्वक आहे का, निळोबरा त्यांनी महाराज भगवंताचं भजन करत होते, पण भावकी कुठं नसते महाराज. साऱ्या दुनियात भावकीने त्यांनी जाळ केला, मग त्यांच्यावर पण भावकी उलटली, फार त्रास दिला भावकीनं. मग ते सगळं बाळ घेतलं
रामलिंगाच्या समोर गेले शिरूरला. तिथं महादेवाच्या समोर त्यांनी ठेवलं आणि भगवंताला नमस्कार करून म्हणले, देवा आता परमार्थच करायचा. तुम्ही ऐकता सर्वजण, परमार्थ महात्मापर्यंत परमार्थ करीत नव्हते का? करीत होते, पण प्रपंचासहित परमार्थ करीत होते. आता काय निर्णय केला? परमार्थच करायचा. आता सगळा प्रपंच त्यांनी महाराज पाणी सोडून भगवंताच्या चिंतनाला लागले. परिणाम काय झाला असेल? जगाचा मालक स्वतः भेटण्याकरिता आला. एवढं सामर्थ्य निर्माण झालं. कशानं? हे सगळं गबाळ टाकून गेलं म्हणून. गबाळ टाकल्याशिवाय परमात्मा भेटत नसतो. हा उत्तम लाभ आहे महाराज. म्हणून आपण जर स्वतःला फार शाब्दिक समजत असलो, मी फार गंज लावतोय, फार माळा घातल्या, फार वाऱ्या केल्या, फार पाळ्याने केल्या, फार त्यांनी टाळ फुटले, भुकटा केला टाळाचा, असला टाळाचा भुकटा करून घरी बसून परमात्मा भेटत नसतो. अरे ग्रह प्रपंच जरी देव जोडे तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे ते काय वेडे म्हणावे. परमात्म्याच्या प्राप्तीकरिता राज्य टाकून गेले. एवढं मोठं सार्वभौम राज्य त्यांनी महाराज मोठ्या मोठ्या राजांनी देवाच्या प्राप्तीकरिता टाकून दिलं. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग याला सगळ्या भोगांसाठी आम्ही करून भगवंतांनी टाक केलं तरी देव लवकर भेटला नाही. आपलं राज्यच एवढं महाराज एवढं कळलं, त्याच्यात नदी बैल खेळत आपलं एवढं त्याच्यात ती बायको, त्याच्यात शेपडे पोरण, ती त्यांनी सगळं त्यांनी बरं वाटलेला संसार, त्याच्यातच आपण वर मुंग काढायचं, परत गोळी घालायची, तिकडून सुलकी आणायची, तिकडून सुलकी, त्याच्यातच पवलं. त्या एवढं त्यांनी कळायचं आपला विश्वास ते सुद्धा सुटत नाही. मला त्याने राज्य टाकून दिलं, आपल्याला एवढं सुद्धा त्यांनी सुटत नाही. आणि हे स्वतःची जर क्षमता अंतर्गणात निर्माण झाली तर देव प्राप्त व्हायचा नाही. मग देवाच्या प्राप्तीकरिता संसार सोडून त्यांनी मला अट्टहास केला पाहिजे. मग भगवंताची विनंती केली पाहिजे, तरी पण भेटत नाही. त्याला मध्यस्थी असावे लागतात. मग मध्यस्थी जर कोण असतील तर ते संत आहेत महाराज. म्हणून त्यांनी संतांच्या समोर तुकोबाने विनवणी केली, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, ह्याची कृपादान तुमचे मज, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुळती, अनाथ अपराधी पतिता गळा, परिभाया वेगळा नका करू, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, मग मधारी उपेक्षणा. त्यांच्या माध्यमातून देवापर्यंत गेले तुम्ही, तुमची विनंती करतो देवाची माझी भेट करून द्या. पुसावे सेहेची वाटे जे जे भेटे देव कृपा करील मज, काय लाज काढील. विचारावंसं वाटतं त्यांनी जे भेटेल त्याला, हा महत्वाचा विचार, देव भेटेल का? मग तुका म्हणे चिंता वाटे, कोण भेटले सांगे सांग, कोण सांगेल परमात्म्याचा पत्ता, कोण परमात्म्याची प्राप्ती करून देईल? एकच व्यक्तिमत्व असायचे परमात्म्याची प्राप्ती करून देऊ शकतं, आणि ते म्हणजे संत आहेत महाराज. म्हणून परमात्मा प्राप्तीला जर उत्तम लाभ म्हणत असाल तर तो उत्तम लाभ फक्त कोणाजवळ प्राप्त होत असेल? संतांच्या जवळ प्राप्त होतो. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम उत्तम लाभ संत प्राप्त करून देतात महाराज. असा उत्तम लाभ आम्हाला पण प्राप्त करून घ्यायचा आहे. मग काय केलं म्हणजे ते संत आम्हाला तो लाभ प्राप्त करून देतील? म्हणजे काही फार अवघड नाही, सोपं आहे. ते सोपं दुसऱ्या चरणात
आम्हाला पण प्राप्त करून घ्यायचा. मग संत जर प्राप्त करून देतात आम्ही काय संतांना दिलं म्हणजे संत आम्हाला उत्तम लाभ प्राप्त करून देतील असं जर कोणी म्हणत असेल, महाराज म्हणतात काहीच नाही, आपण फक्त स्वतःला संतांचा दास म्हणून घ्यायचं, म्हणजे संतांचं दास व्हायचं. दास्यत्व करणं थोडं सोपं नसतं. दास्यत्व करणं म्हणजे समर्पित करणं स्वाधीन, आपलं जीवन त्यांच्या स्वाधीन त्यांनी करून देणं, ते ठेवतील तसं त्यांनी राहणं, हा महत्वाचा विचार. याला दास्यत्व असं त्यांनी म्हणतात. पण संतांचं दास झालं पाहिजे. मग आपल्या अंतर्गत ज्या गोष्टीची आशा असेल ना ती आशा पूर्ण करून देतात. लक्ष करू काय तुम्ही ऐकत ना सर्व काय आशा आपल्या पोटात आहे असं कीर्तन ऐकायला लागलं की मग हळूच आपल्या मनाला प्रश्न विचारायचा आपल्याला कशाची आशा लागली, काय प्राप्त करायची आशा लागली. केला विचार माणसं फार स्थिमित विचार करतात. स्थिमित विचार फार बारीक विचार जर केला तर काही गोष्टी कळतात. संसाराची आस तर सगळ्यांच्याच पोटात आहे. ज्याचं लग्न झालं नाही त्याला वाटतं बायको गेली पाहिजे, त्याची आस आहे का नाही मारते. बरं कशी बायको केली पाहिजे विचार करते मनात. तिची उंची अशी असली पाहिजे, तिचा रंग असा असला पाहिजे, तिचं नाक असं असलं पाहिजे, तिचे डोळे असं तू कसं असलं तरी चालेल, फक्त ती मात्र अशी असतात. तिची उंची, तिचे केस, तिचं ते बोलणं, तिचं ते चालणं सगळं असं असलं पाहिजे. स्वप्न पाहिलं की नाही खरं सांगा. संसार प्राप्त करण्याकरिता स्वप्न पाहावं लागतं. बंगला बांधण्याकरिता स्वप्न पाहलं की माझा बंगला असावा, त्याचं तोंड असं पूर्वेकडे असावं, त्याच्यातलं बेडरूम आमच्या ठिकाणी असावं, त्याच्यातलं किचन आमच्या ठिकाणी असावं. स्वप्न पाहावं लागते की नाही. बंगले बांधायकरता स्वप्न पाहिले जातात. मग मला तुम्ही सांगा, हे मी कनिष्ठ लाभातलं सांगतोय, कनिष्ठ लाभ प्राप्त करून घेण्याकरिता जर स्वप्न पाहावे लागतात तर मध्यम लाभ प्राप्त करून घेण्याकरिता स्वप्न पाहावं लागायचं नाही का. संत येतील, माझ्या मस्तकावर हात ठेवतील, माझ्यावर कृपा करतील, मला महावाक्याचा उपदेश करतील, त्यांच्या कृपेने त्यांनी मला मी उधरून जाईल, मला मोक्ष स्वरूपाची प्राप्ती होईल, मग मी जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद भोगील. हे स्वप्न नाही का, हे स्वप्न पाहावं लागेल. खरं सांगा आपण हे स्वप्न पाहिलं का. खरं सांगायचं मनात. कीर्तनात काय खोटं बोलतात का. कीर्तनात खरं बोललं पाहिजे. मग मोठ्यानं सांगितलं तर त्यांनी मला तुमचा आत्मा होऊ शकतो. मनातली मनात स्वतःला विचार. 50-50, 60-60 वर्षाचे माळकरी आहेत पण मोक्ष प्राप्त करून घ्यावा लागतो ही कल्पना सुद्धा त्यांच्या मनात कधी आली नाही. माझं बोलणं वाईट वाटत असेल लक्षात ठेवा. मी काय सांगतो, 60-60 वर्षाच्या माळा गळ्यात घातलेल्या आहेत पण मोक्ष कशाला म्हणतात आणि कशा बरोबर खातात याची कल्पना सुद्धा अंतःकरणात कधी आली नाही. काय उपयोग झाला खरं सांगा. मोकार जीव जाळला का नाही. खाऊ नाही ते खायचं नाही, पाहू नाही ते पाहायचं नाही, पिऊ नाही ते प्यायचं नाही, करू नाही ते करायचं नाही. किती बंधनं माळा घातल्यानंतर पाळले. मग एवढे बंधनं जर पाळले मग जे बंधनं पाळण्यासाठी काही पदार्थ पाडून घ्यायचं होते की नाही. काहीच पदार्थ पडले. आमचे भाऊ म्हणायचे कहा गई तो कहा नाही, क्या नाही तो खुश नाही. जन्मभर माळा मुडक्यात अडकवल्या आणि काहीच करता आलं नाही. काय उपयोग केलं हे सगळं करून. अरे मोक्ष प्राप्त करून घेण्याची इच्छा तरी निर्माण व्हावी ना अंतःकरणात. मध्यम लाभ प्राप्त करून घेण्याची. पण जाऊ द्या ते नाही कोणाच्या. उत्तम लाभ ज्याला मी आता तुमच्या समोर वर्णन करून सांगितलं, भगवंताचं दर्शन. ज्या परमात्म्याच्या दर्शनाला उत्तम लाभ आपण म्हणतो तो परमात्मा आपल्या घरी यावा. आल्यानंतर त्यांनी आपल्या घरी 2 घास खावे. तो त्याने कसा दिसत असेल, कसा बोलत असेल, कसा चालत असेल याचा विचार कोणी मनात केला का. मला बरं तुम्ही थोडी कल्पना करा, देव तुमच्या घरी आलाच, कुठे बसवता गप झाले सगळे, असे बघायला लागले सगळे माझ्याकडे. लक्षपूर्वक आहे का. कल्पना करा ना थोडीशी मनात. बाकीच्या दुनियादारीच्या सगळ्या कल्पना करण्यापेक्षा देव घरी येण्याची कल्पना किती मोठी कल्पना आहे. देव जर माझ्या घरी आला तर कशावर बसवेल. माझ्या घरी मोडकं तोडकं एक सोफा आहे, माझ्या घरी 2 खुर्च्या आहेत, त्याच्यातली चांगली खुर्ची बघून त्यांनी आणीन, त्याच्यावर त्यांनी मला थोडंसं बसायला आसन टाकीन. देव आला ना की असं हाताला धरून त्या खुर्चीमध्ये बसवीन
आणि बसून त्याच्या तोंडाकडे पाहत राहील. आपली दारात उभा राहिला ना की माझा जीव त्याच्यावर वाळून टाकेल महाराज. नको ब्रह्मज्ञान आत्मस्तुती भाव हे भक्त तू देवाई दावी रूप मज गोपिंगारा म्हणा ठेवीन चरणावरी माता. स्वप्न पाहिलं की नाही तुझ्या चरणावर मस्तक ठेवीन चरणावरी माता. मग काय कराल पाहिन श्रीमोड देईन आलिंगन त्याचं मुख पाहिन त्याला आलिंगन देईन जीवे निंब लोन उतरेल. तुकडा वळून टाकतात की नाही लांबून एखादा त्याने आपल्या घरातला माणूस बरेच दिवस बाहेर असला घरी थांब 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 म्हणतात तिथंच थांबवतात. त्याने आई घरात जाते तांब्याभर पाणी आणते एक तुकडा आणते असं त्याच्यावर ओवाळते लांबून फेकून देते करतात की नाही त्याला निंब लोन उतरणं असं म्हणतात. देवा तू जर घरी आलास तर माझा जीव तुझ्या वळून टाकीन जीवे निंब लोन उतरेन. मग काय करेन घरात नेईन त्याला त्यांनी बसवीन आणि बसून त्याच्याशी बोलणं सुरुवात करेन. तो मला जे जे विचारेल ते सगळं सांगेन पुस्तकात सांगेन हे तर गुजमात बैसून एकांत सुख गोष्टी एकांतात बसून भगवंताबरोबर सुख गोष्टी करेन. हे स्वप्न पाहिल्याशिवाय भेटेल का उगाच भेटेल. निदान कीर्तनात तरी बसल्या बघा नाही घरी बघता आलं तर खरं सांगतो मी तुम्हाला महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला थोडं असे आजोबा आहेत आता मी तुमच्या समोर सांगतो मी मला कळाल्याशिवाय सांगतो का. एखादा माणूस बोलतो की नाही ते त्याला जे कळतं तेच बोलेल ना दुसरं कसं काय बोलेल. मला हे कळतंय म्हणून मी तुमच्या समोर सांगतोय. हा महत्वाचा तो आला पाहिजे तो भेटला पाहिजे तो बोलला पाहिजे तो दिसला पाहिजे. कसा दिसत असेल नाही तो सावळा सुकुमार आहे कसा दिसत असेल त्याचा पितांबर कसा असेल. तो त्यांनी कळीत वाससम नील मेघावभासम रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम त्याच्याविषयी बोलताना त्यांनी असा आपण त्यांनी म्हणत असतो. तो पिवळा पितांबर त्यांनी महाराज त्याचा सुंदर त्यांनी दिसतोय. त्याची प्रतिभाग त्यांनी अतिशय सुंदर आहे. त्याच्या अंगाचा असा सुगंध आहे तुम्हाला काय वर्णन करून सांगावं. त्याच्या गळ्यातल्या तुळशींचा घमघमाट अशा पद्धतीने पसरतोय. त्याच्या कपाळाला लावलेलं जे चंदन आहे ना त्या चंदनानं सगळं वातावरण दरवळलेलं आहे. त्याच्या मस्तकावरचा मुकुट आहे ना तो मुकुट असा दिव्यमान आहे वेगळा लाईटी लावायची गरज नाही. तो मुकुटच प्रकाशमान आहे असं त्याने दिव्य भगवंताचं स्वरूप आहे. त्या भगवंताचा कोमल असणारा हात आहे ना महाराज हात माझ्या मस्तकावरून जर फिरेल ना तेव्हा त्यांनी महाराज माझ्या कपाळाला माझ्या मस्तकाला एक वेगळाच अनुभव एक वेगळीच अनुभूती त्यांनी अशा पद्धतीने येईल असा विचार प्रत्येक मनुष्याने केला पाहिजे. तुकोबारे म्हणतात माझ्या इंद्रियाशी लागले भांडण म्हणतील कान रसना झाली करती तळमळ हस्तपाद भाड नेत्राशी दुकाळ पडिला थोर. माझ्या इंद्रियांचं भांडण लागलं म्हणतात. डोळे म्हणतात देव पाहायचा कान म्हणतात देव ऐकायचा कोण म्हणतं देवाचं भजन करायचं अरे कपाळ म्हणतं त्याच्या पायावर त्यांनी मस्तक ठेवायचं याच्याकरता जीव कासावीस होतोय. असा जीव ज्या दिवशी कासावीस होईल आणि भगवंताच्या दर्शनाची आस निर्माण होईल आणि ती आस घेऊन जर संतांच्या समोर जाल तर काय होईल त्यांचे गोपाळ कृपा गोपाळ त्यांच्यामुळे परमात्मा कृपा करेल आणि ते संत परमात्म्याची भेट घडून देतील आणि खऱ्या अर्थाने सगळी त्यांनी महाराज इच्छा अपेक्षा आशा पूर्ण होऊन जाईल. फक्त त्यांचं दास्यत्व करण्याची आवश्यकता आहे. म्हणा त्यांचा दास पुढे आस उरेना मग आशा शिल्लक ठेवणारे देव प्राप्त करून देतील. देवाला यावं लागेल त्यांच्यामुळं हा महत्वाचा विचार आहे. मग ज्याच्या मनामध्ये देवाच्या भेटीची अपेक्षा असेल ना ज्याला खरंच पांडुरंग पाहावासा वाटत असेल ना ज्याच्या मनामध्ये पांडुरंगाने घर केलं असेल आणि तो भेटावाच असं वाटत असेल देवा या जन्मात जर भेटला नाहीस ना तर जन्म वाया जाईल नाही. हे सगळं सगळं साधन प्राप्त झालं हे साधन तुझ्या प्राप्तीचा साधन संत म्हणतात आणि तू जर प्राप्त झाला नाही तर जन्म माझा त्यांनी असाच संपून जाईल. तुम्हाला भेटला पाहिजे तुझं दर्शन मला झालं पाहिजे. तुझ्या दर्शनाशिवाय त्यांनी आता चेंज पडत नाही. साधू संत हाका मारतात मला तुकोबाला भगवंताला अट्टहास करून बोलावतात. हे गा तुमाय बापा पंढरीच्या राया हे गा तुमाय बापा पंढरीच्या Bye.
योगा त्यांना सोडून भगवंताला बोलावं लागेल तर परमात्मेला असं कसा प्राप्त होईल आशा अंतकरणात निर्माण पाहिजे कशाची देव येण्याची मला फार उदाहरणं सांगितलं ते एवढं 10 मिनिटं कमी आहे जास्त उदाहरणं सांगायच्या भानगडीत पडणार नाही सगळ्या संतांच्या अंतकरणात भगवंताच्या भेटीची आस लागली होती म्हणून देव बोलला इमानदारीने आपल्या मनाला विचारायचं खरंच देवाच्या भेटीची आस लागली का आम्ही कबर बांधून लोकांना शाळेपणा शिकवतो आमच्या पोटात आस निर्माण होत नाही सांगायला काय वेळ लागतं का महाराज मग प्रॅक्टिकलला त्यांनी आस निर्माण होणं त्यांच्या फार कष्ट असतात मग त्यांच्या अंतर्गत आस निर्माण झाली म्हणून संतांना शरण गेलो संतांचे दास झाले त्याचा परिणाम काय झाला म्हणून त्यांचा दास वयास वयामध्ये परमात्माच प्राप्त करून दिला कसं काय परमात्मा प्राप्त करून दिला त्यांनी कृपेचं दान केलं अशी कृपा केली की त्यांची कृपा त्यांनी महाराज चिरकाल टिकणारी आहे कल्प संपून गेली पण कृपा संपत नाही अशी दिव्य कृपा काय दान केलं म्हणजे कृपेचं दान केलं महत्वाचा विचार आहे कृपा संतांची अतिशय महत्वाची असते थोडक्यात सांगतो 4 प्रकाराने कृपा करतात त्याला शास्त्रामध्ये शक्तिपात असा म्हणतात ते त्यांनी मला शब्द शक्तिपात करतात स्पर्श शक्तिपात करतात दृढ शक्तिपात करतात
स्वप्न शक्तिपात करतात, म्हणजे स्वप्नात जाऊन कृपा करतात. ज्यांची परंपरा आपल्याकडे चालत आली श्री संत महिपती महाराजांवर जगद्गुरु तुकोबारांनी स्वप्न शक्तिपात केला. स्वप्नात गेले की उभा आहे, कपाळाला बुक्का लावला, गळ्यात माळ घातली. जागा झाल्यानंतर पाहिलं खरंच कपाळाला बुक्का आणि गळ्यामध्ये माळ होती. तुकोबारांची कृपा स्वप्नात येऊन अशा पद्धतीने घडली. स्वप्नात कृपा करतात, दृष्टीनं पाहतात, फक्त डोळ्यानं पाहून अशा पद्धतीने कृतार्थ करतात. इथं त्यांनी आनेगावामध्ये नारायण महाराज होते ना, गोपाळ भट महाराज, त्यांच्या दर्शनाला गेले की मग 1 सेकंद 2 सेकंद असे ते पाहत राहायचे. त्यांच्याकडे फक्त पाहत राहायचं, त्यांच्या डोळ्यात डोळे घालून. काय हे पाहण्याची काय प्रक्रिया आहे? काय बाकीची चुकीची प्रक्रिया नाही महाराज, चुकीचा विचार मला चालू नका. काय करत होते? तुम्हाला शक्ती प्रदान करत होते, तुम्हाला ऊर्जा देत होते महाराज. हा दृष्टीतून त्यांनी कृपा कटाक्षे निहाळलेले संतांच्या दृष्टीचा महिमा जर पाहायचा असेल तर हे असो हा की ठेवा गयावरी धडके का पद्म करू माता तो जीवाची परिपूर्ती महेशाचे जिठिवा म्हणजे दृष्टी. संतांची दृष्टी जरी जीवावर पडली तरी त्या जीवाचं एवढं सामर्थ्य तयार होतं, तो जीव जरी असला तरी महेशाच्या तुलनेत होतो, म्हणजे महादेव एवढा समर्थ होतो. हे संतांच्या दृष्टीतली शक्ती आहे महाराज. संतांचा स्पर्श त्यांनी महाराज उद्धरून देतो, स्पर्शातून कृपा करतात आणि शब्दातून कृपा करतात. तत्वमासी ते ब्रह्म तू आहेस असा उपदेश त्यांनी करतात. अशी कृपा करतात. कृपादान केले संती कल्पांची ही सरण, कल्पाचा अंत झाला तरी त्यांचे दान संपत नाही. करत ज्ञान आहे आणि ज्ञान हे त्यांनी महाराज आपलं स्वरूप आहे, हा महत्वाचा विचार. म्हणून त्यांनी महाराज त्या ज्ञानापर्यंत घेऊन जातात, मोक्ष स्वरूपाची प्राप्ती करून देतात. फक्त आपण त्यांचे दास झालं पाहिजे. महाविद्या त्यांचा दास पुढे असे श्रेष्ठ असणारे संत आहेत की जे त्यांनी महाराज या लोकांच्या त्यांनी भोगाची प्राप्ती करून देऊ शकतात, जे त्यांनी मोक्ष स्वरूपाची प्राप्ती करून देऊ शकतात, जे परमात्मा दर्शनाची प्राप्ती करून देऊ शकतात. एवढं सामर्थ्य संतांचं आहे. मग अशा श्रेष्ठ संतांविषयी, अशा उपकारक संतांविषयी तुम्हाला काय वाटतं? की म्हणजे असं आहे की त्या संतांकडे पाहत असताना त्यांना देण्यासारखं आपल्या जीवनात दुसरं काहीच नाही. हा पायी जीवन थोडा काय द्यावे त्याचे व्हावे उत्तर आहे. हेवी जीव जरी केला तरी पण तो जीव त्यांनी कमी पडेल असं त्यांनी म्हणत त्यांचं सामर्थ्य. मग काय केलं पाहिजे? फक्त त्यांची सेवा केली पाहिजे. हेच मला उत्तम वाटतं. फक्त मलाच नाही, देवाला सुद्धा संतांची सेवा करणं उत्तम वाटतं. आपण
संत सेवा याची देवा उत्तम संतांची सेवा करणं हे उत्तम आहे. पहिल्या चरणात सुद्धा उत्तम शब्द वापरला, शेवटच्या चरणात पण उत्तम शब्द वापरला. उत्तम लाभाची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर उत्तम सेवा केली पाहिजे, हा महत्वाचा विचार. जर सेवेत कमीपणा असेल तर मेवा तरी कसा मिळणार आहे? तसाच मिळणार आहे. जसं तुम्ही नमस्कार करता तसाच आशीर्वाद मिळेल. लोक नमस्कार करतात, तुम्ही पाया पडले की असं पाया पडतात, त्याला इताडे म्हणायचं. नाही तर लांबच छाताड्या करतात असं त्यांनी इताड्या छाताड्या नमस्काराचे प्रकार असतात, हा महत्वाचा विचार आहे. जसा नमस्कार तुम्ही कराल तसाच नमस्कार समोरचा पण करतो, हा महत्वाचा विचार आहे. तसं जसं तुम्ही देवाला बघाल तसाच देव सुद्धा तुम्हाला भजेल, ते महत्वाची गोष्ट आहे. तसं त्याने मला संतांची तुम्ही जशी सेवा कराल तसाच लाभ तुम्हाला प्राप्त होईल. पण संत सेवा अतिशय महत्वाची आहे. देव सुद्धा संतांची सेवा करतो. मला बरंच काही तुमच्या समोर या मुद्द्यावर बोलता विषय असू द्या. माझी प्रकृती बोलण्यासारखी नाही, मी आपला तुमच्या समोर अशा पद्धतीने 2 तास बडबड करत राहिलो म्हणून अशा पद्धतीनं संतांची सेवा करायची म्हणून ही सेवा अशा पद्धतीने केलेली आहे. भगवंताला सुद्धा संतांची सेवा करी वाटते. हा देव संतांचे पाय दाबतो. हा त्यांनी राम रूपानं प्रगट झाला, त्याने वशिष्ठ ऋषींचे पाय दाबले. हा कृष्ण रूपानं प्रगट झाला, त्याने सांदीपनी ऋषींची, दुर्वासा ऋषींची सेवा केली. हा त्याने जगाचा मालक आहे पण निर्गुण, हा निराकार असणारा परमात्मा निर्गुण आकार झाला गुणवंत घाली दंडवत पूजून या दंडवत घालून त्या संतांची पूजा करतो. एवढं त्यांनी मला भगवंताचं वैभव आहे. असे श्रेष्ठ असणारे संत आहेत. मग त्या संतांच्या समोर त्यांनी गेलं की कोणत्या प्रकारची आशा आपल्या अंतर्गत शिल्लक राहू देणार नाही. अशा आशा असते मला सुटत नाही. मला विश्ववस्ती शतम शतदश शतम लक्षम सहस्राधिपा लक्षेश क्षितिपालकाम क्षितिपती चक्रेश राम वांछति चक्रेश पुनरेंद्रताम सुरपतिर ब्रह्मा पदम वांछति ब्रह्माशय पदम शिव हरिपदम आशावधी म्हणून त्यांनी कोणालाच अशा सुटत नाही. ज्याची 100 आहेत त्याला वाटतं 1000 असावेत, 1000 वाल्याला लाख असं वाटतं, लाखावाल्याला कोणत्या दिशा वाटतं, कोणत्या दिशाला मंत्री व्हावं वाटतं, मंत्र्याला इंद्र व्हावं वाटतं, इंद्राला ब्रह्मदेव वाटतं, ब्रह्मदेवाला त्यांनी शंकर व्हावं वाटतं, त्याला हरिपदाची प्राप्ती करून घ्यावीशी वाटते. पण प्रत्येकाच्या मनात आशा असते. पण अशी कोणत्याही प्रकारची आशा असू द्या, संतांना शरण गेलं की ते सगळे आशा पूर्ण करतात. हा त्यांचा विशेष असणारा भाव आहे. म्हणून संत सेवा करावी. कोण आहेत असे संत की ज्यांची आपण सर्वांनी सेवा करावी? ते संत असतील तर ते ज्ञानोबर आहेत, तुकोबर आहेत. मोठ्या प्रेमाने त्यांची शरणागती करून थांबूया. हे ज्ञानेश्वर माऊली